गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दलाने सुरक्षा नियोजन केले। 130 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, AI पॉवर्ड व्हिडिओ एनालिटिक्स, ड्रोन सर्व्हिलन्स, GPS ट्रॅकिंग, एंटी ड्रोन गन्स, 50 मेटल डिटेक्टर गेट्स, 150 हँडहेल्ड डिटेक्टर्स अशी अत्याधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली असून मिरवणुकीदरम्यान सुमारे 10,000 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे। सप्टेंबरमध्ये पुणे शहर विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांमध्ये 8,000हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गोसेवा आयोगाने पुढाकार घेतलाय। आयोगाने गोमय गणेश आणि बीज गणेश या अभिनव संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक भान जोपासण्याचे आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका होऊन 359 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गरुड जेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड या मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील रवी घाटपारडे या शेतकऱ्याने उत्तम व्यवस्थापन करत 4 एकरात केळीचे भरघोस उत्पादन घेतलं। त्यांनी वर्षभरात 30 टन केळी इराणला निर्यात केली आहे। गणेशोत्सवानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार आज म्हणजे 26 ऑगस्ट रोजी होत असून खात्यात पगार जमा होत असल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। अहिल्यानगरमध्ये फिरोदिया शिवाजियन्स आयोजित इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या असून 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक सामने रंगणार आहेत। अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण पदक जिंकले। 48 किलो वजनी गटात चानूने 193 किलो वजन उचलले।